अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच 5 ऑगस्ट 2025 वार मंगळवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मंगळवारच्या दिवशी श्रावण मासातील पहिली पुत्रदा एकादशी आलेली आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांनी व्रत धरलं असेल, आपल्यापैकी असंख्य लोकांनी आज या एकादशीपासून नवीन सेवांची सुरुवात केली असेल। कारण बघा, संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजापाठ मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। आणि श्रावणातील प्रत्येक विशेष दिवस, विशिष्ट तिथी म्हणजे एकादशी, चतुर्थी, श्रावणी सोमवार हे जे विशिष्ट तिथी आहेत ना, हे उपाय करण्यासाठी द्विगुणित फलदायी मानले जातात। आज श्रावणातील पहिली एकादशी आहे। धनसंपत्ती वाढ करण्यासाठी, मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी बघा खूप प्रभावी तिथी आहे। आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच तिथीवर करावायचा एक उपाय सांगणार आहे। आज संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय 100% सिद्ध आहे, जो आज या एकादशीला, श्रावणातील पहिल्या एकादशीला तुम्ही जर केला तर तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत आहेत ते दूर होतील, कामातील विघ्न कमी होतील, सतत येणाऱ्या अडचणी कायमच्या निघून जातील, पैशा संदर्भात ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या पूर्णपणे नष्ट होतील। याच एकादशीवरती एका ताईंनी केलेला जो उपाय आहे त्याचा एक छोटासा अनुभव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबत आजचा जो उपाय आहे तो सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपण उपायाला सुरुवात करू। संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे दिवा। कणकेचा, मातीचा, घरात धातूचा असेल, कुठल्याही धातूचा चालेल, पंचधातू, स्टील, कुठलाही। छान हा दिवा स्वच्छ असावा। त्या दिव्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आहे। जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला छान वात घालायची आहे, दिवा पेटवायचा आहे आणि हा दिवा तुळशीच्या समोर ठेवायचा आहे। जिथे तुळशीचं रोप आहे, अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर, दारात, कुठेही जिथे कुठे तुम्ही तुळशी मातेचं रोप ठेवलेलं आहे त्या तुळशीच्या समोर तुम्हाला हा एक छान तुपाचा किंवा तेलाचा सगळ्यात पहिले दिवा लावायचा आहे। ठीक आहे, एवढं करून झालं, दिवा लावून झाला की आपल्या देवघराच्या समोर यायचं। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर यायचं। देवघराच्या समोर सुद्धा दिवा बिवा सगळं काही जे आहे आपलं संध्याकाळचं पूजन ते सगळं आपलं झालं नित्यनेमाचं की त्याच्यानंतर एक छोटीशी प्लेट देवघराच्या समोर ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये एक कवडी ठेवायची। एक कवडी, त्या प्लेटमध्ये कवडी ठेवा। ज्यांच्याकडे कवडी नाही त्यांनी कमळ बीज ठेवा। कमळ बीज नाही त्यांनी कवडी ठेवा, म्हणजे दोघांपैकी एक काहीही चालेल, कवडी किंवा कमळ बीज। ठीक आहे, कवडी किंवा कमळबीज दोघांपैकी कुठलीही एक वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 108 वेळा हळदीच्या पाण्याचं अर्चन करायचं आहे। एका वाटीत किंवा एका पेल्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा किंवा 1 चमचाभर हळद घालायची आहे। हळदीचं पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चमचा भरून तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे आणि चमचा भरून घेतलेलं पाणी तुम्हाला त्या कवडीवर किंवा त्या कमळबीजावर अर्पण करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पूर्ण 108 वेळा या मंत्राचा जप केला की त्याच्यानंतर पूर्ण 108 वेळा या मंत्राचा जप केल्यानंतर ही कवडी किंवा कमळबीज जे आहे ते त्या हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायचं। हे पाणी बाजूला ठेवायचं, ते झाडांना घातलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला ही कवडी किंवा जे तुम्ही घेतलेलं आहे कमळबीज ते देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं। त्यावरती हळदी कुंकू थोडंसं अर्पण करायचं, थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आणि त्याच्यावरती तुळशीचं पान अर्पण करायचं। तुळशीचं, आता आज एकादशी आहे, एकादशीला तुळशीला हात लावत नाही, पाणी आपण अर्पण करत नाही, पण तुळशीचं पान हे तुळशीच्या झाडाखाली गळलेलं असतं। एक तरी पान गळलेलं असेल, ते पिवळं असेल, हिरवं असेल, कसंही असेल, ते तुळशीचं पान उचलायचं आहे आणि त्या तुळशीच्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे। ओळ्या हळदीनेच तुम्हाला त्या तुळशीच्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे। नोकरी, उद्योग, व्यापार, पैसा, संपत्ती जे काही असेल ते त्या तुळशीच्या पानावरती लिहून झालं की हे तुळशीचं जे पान आहे हे उजव्या हातात घ्यायचं। उजव्या हातात घेऊन 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं, फक्त 3 वेळा।
जे संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे हे 3 वेळा म्हणायचं. 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं की त्यानंतर हे तुळशीचं जे पान आहे ते इच्छा व्यक्त करून ते त्या कमळ बीजावर किंवा कवडीवर अर्पण करायचं, ठेवून द्यायचं. आता हे कमळ बीज, कवडी जे तुम्ही घेतलेलं आहे ते आणि तुळशीचं पान हे घेऊन तुळशीच्या रोपाजवळ जायचं. तुळशीच्या जवळ जिथे तुम्ही दिवा लावलाय त्या तुळशीजवळ जायचं. तिथे गेल्यानंतर तुळशीची थोडीशी माती, समोर असणारी तुळशीची थोडीशी माती बाजूला करायची. एक छोटासाच एक खड्डा करायचा आहे. माती बाजूला केल्यानंतर जो खड्डा तयार होईल तर त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे तुळशीचं जे पान आहे हे पान, सगळ्यात आधी तुळशीचं पान, इच्छा लिहिलेलं पान तुळशीच्या मातीत दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कमळ बीज किंवा जी कवडी आहे ती ठेवायची आहे. वरून जी माती आहे ती पुन्हा त्याच्यावर लेवल करायची आहे आणि आत्ता जो आपण दिवा लावलेला आहे तो दिवा बरोबर जिथे आपण ती कवडी किंवा कमळ बीज जिथे आपण ते गाडलेलं आहे त्याच्यावरती हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे. म्हणजे प्रज्वलित करून, म्हणजे पेटलेला दिवा जो आहे तो त्याच्यावरती बरोबर तुम्हाला पेटता ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे. तुळशीला शक्य असेल तर 7, 11, 21, 51 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथे बसून पुन्हा एकदा तुमची इच्छा सांगून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आज या एकादशीपासून पुढच्या एकादशीपासून पर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये एकूण 2 एकादशी येतात 15-15 दिवसामध्ये. तर या एकादशीपासून पुढच्या एकादशीपर्यंत म्हणजे 15 दिवस सलग तुम्हाला त्याच ठिकाणी जिथे ते तुळशीचं पान इच्छा लिहिलेलं गाडलेलं आहे त्याच ठिकाणी सलग 15 दिवस तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा आहे. सलग 15 दिवस एकच दिवा लावला पाहिजे असं काही नाही. वेगळा दिवा लावला तरी चालेल, पण 15 दिवस सलग हा दिवा लावायचा. 15 दिवसामध्ये तुमची किती कठीण इच्छा पूर्ण होईल, आडलेलं काम मार्गी लागेल, तुम्हाला न मिळणारं असेल, जे तुमच्या नशिबातही नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल. बघा आता तुम्हाला याच संदर्भात एक छोटासा अनुभव सांगते. आपला चॅनल नेहमीच फॉलो करणाऱ्या अमरावतीच्या एक स्वामीभक्त ताई आहेत ज्यांचं नाव अपर्णा चौधरी म्हणून आहे. तर अपर्णा ताईंनी मला वाटते की श्रावणातल्या नाही पण एक 6 महिन्यापूर्वी त्यांनी फोन केलेला आणि आर्थिक परिस्थिती खूप जास्त खराब होती. पैशांची आवक वाढत नव्हती, म्हणजे सतत दारिद्र्य येत चाललेलं, जो होता तो पैसा निघून चाललेला. त्यावेळेस अपर्णा ताईंनी फोन केलेला की असं असं सुरू आहे ताई, पैसा येण्यासाठी नाही पण टिकण्यासाठी तरी काहीतरी सांग. आणि नेमकी बरोबर त्या दिवशी एकादशी होती. मी म्हटलं संध्याकाळी असं करा, जे काही असेल तुमची इच्छा तुळशीच्या पानावर लिहा आणि सलग 15 दिवस तिथे दिवा लावा. 15 दिवस त्यांनी हा उपाय केला. या महिन्यात, पुढच्या महिन्यात सलग 3 महिने त्यांनी हा उपाय केला, न थांबता, कुठल्याही प्रकारचं काही न करता. बघा तुळशीचं पान तुम्हाला एकदाच तिथे काढायचं आहे, पुन्हा नाही. तुम्ही सलग 15 दिवस, सलग 21 दिवस, सलग तुम्ही 3 महिने त्याच्यावर दिवा लावू शकता. या ताईंनी सलग 3 महिने त्या एकाच ठिकाणी दिवा लावला. नमस्कार करायच्या, प्रार्थना करायच्या, कुठल्याही प्रकारचा अविश्वास न ठेवता त्यांनी उपाय केला आणि ताईंच्या आर्थिक कामं झपाट्याने व्हायला लागली. न येणारा जो पैसा होता तो पैसा यायला लागला. 3 महिन्यानंतर या ताईंच्या घरामध्ये, या ताईंच्या आयुष्यामध्ये अचानक पैशात भरकत व्हायला लागली. जो पैसा टिकत नव्हता तो पैसा टिकायला लागला. या ताईंचे मिस्टर काहीतरी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होते, ज्यांना बरेच महिने कामं मिळत नव्हती, पण हा उपाय केला ताई म्हणतात आणि माझ्या पतीला चांगली कामं मिळू लागली, त्यातून चांगले पैसे यायला लागले. मग आमची जी काही अडचण होती पैशांची ती दूर होत गेली. त्याच्यानंतर आमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. म्हणजे तिथून आम्हाला बरकतच आली. बघा, मनापासून श्रद्धेने विश्वासाने कराल तर नक्कीच अनुभव येईल. मनापासून करा, विश्वासाने करा आणि पूर्ण पवित्रपणे सात्विकतेने करा. तर आजचा हा छोटासा उपाय आहे. ज्यांना ज्यांना गरज आहे, ज्यांची इच्छा आहे, ज्यांच्या आयुष्यात खूप अडचण आहे, ज्यांच्या आयुष्यातून गरिबी दूर होत नाही, त्यांनी नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.